स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ. कुणाचा घोडा कुठे अडला असे प्रश्न बापू काकांना विचारण्याची सोयच नसे. आमचं कुतूहल शिगेला पोचलं तरी बापू काका ज्या पद्धतीनं गोष्ट सांगायची त्याच पद्धतीनं गोष्ट सांगत. बापू काका पुढे सांगू लागले, अरे राणीचा घोडा, आपली झाशीची राणी. 57चा घनघोर संग्राम सुरू झाला. मारो फिरंगी को, काटो फिरंगी को अशा आरोळ्या उठल्या. गोऱ्यांचं रक्त जमिनीवर सांडू लागलं. रक्ताचे पाट वाहू लागले. रक्ताच्या नद्या झाल्या. नद्यांचे सागर का झाले नाहीत आणि साहेबाच्या रक्ताच्या नद्या मधल्यामध्ये का गोठल्या हे बापू काकांना कोण विचारणार. बापू काका सांगत राहिले, अशा वेळी शत्रूचा कोट फोडून राणी बाहेर पडली. घोड्याला टाच दिली. मागोमाग हुसार फलटणीचे इंग्रजी स्वार चित्त्याप्रमाणे राणीवर तुटून पडले. तरी गोरे सपासप कापत राणी पुढे चालली. या ठिकाणी बापू काकांनी हवेत पट्ट्याचे 2 हात करून दाखवले. मग एकदम बापू काका पुढे धावले आणि म्हणाले, अरे राणीनं असा भरधाव घोडा सोडला म्हणतोस, घोड्यावर दृष्टी ठरेना. वाटेत एक ओहळ लागला. घोड्यानं एक उडी घेतली की राणी शत्रूच्या टप्प्यातून निसटलीच. पण घोडा ओहळापाशी अडला, उडी घेईना. मांत्रिकानं जणू त्याच्या भोवती विस्तवाचं वर्तुळ तयार केलं होतं आणि त्या वर्तुळात घोडा फिरत होता. अरे तिचा तो जुना घोडा असताना तर, असं म्हणून बापू काका ओरडले. त्यांच्या डोळ्यात चमक दिसू लागली. त्यांची गोष्ट पुरी व्हायची आहे हे आम्ही ओळखलं. बापू काका सांगू लागले, छोटे जहागीरदार, काय सांगू तुम्हाला तो प्रसंग. राणी अशीच शत्रूच्या वेढ्यात अडकली होती. पण तिनं एकदम हर हर महादेवचा गजर केला. त्यावेळी तिनं पुरुष वेश धारण केला होता. अंगात तारेचं चिलखत घातलं होतं. कमरेला जंबिया होता. म्यानात उमदी समशेर होती. पदराशी चांदीचा पेला होता. रेशीम काठी धोतरात पाठीशी आपला दत्तक पुत्र दामोदर हा बांधला होता. पांढऱ्या घोड्यावर तिनं मांड ठोकली. घोड्याला टाच दिली आणि फेकला की घोडा तटावरून. हा हा म्हणता शत्रूच्या हातावर तुरी देऊन ती पसार झाली. मग बापू काका खालच्या स्वरात म्हणाले, पण यावेळी मात्र ओहळ दिसला आणि घोडा अडला. अमराई जवळच्या ओहळाजवळ तो अडलेला घोडा पाहून मला बापू काकांच्या या गोष्टींचं स्मरण झालं. त्यांनी सांगितलेला प्रसंग हुबेहूब माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. सारी मुलं बाबाला विचारत होती, साहेबाची घोडी इथं कशाला आली मग. गोरा साहेब हा आपला शत्रू आहे ही गोष्ट आता मला माहीत झाली होती. ओहळासमोर साहेबाचा घोडा अडलेला पाहून मला समाधान वाटलं. मी माझ्या विचारात गढून गेलो होतो तेव्हा बाबा सांगत होता, साहेबाची घोडी इथं कशाला आली. साहेब इथं आला म्हणून. मी बाबाला विचारलं, पण साहेब इथं आला का रे बाबा. आपलं स्वातंत्र्य लुटायला, आपलं सारं सारं लुटायला. औरंगजेबाने लुटलं तसं आपल्यावर स्वारी करून. या प्रश्नावर बाबानं होकारार्थी मान हलवली. तेव्हा मी पुढे म्हणालो, शिवाजीनं औरंगजेबाला जसं हाकलून दिलं तसं आपणही इंग्रजांना हाकून दिलं पाहिजे. पटल्याप्रमाणे मान हलवून बाबा म्हणाला, होय रे होय. मग सारी मुलं टाळ्या पिटून ओरडू लागली, होय आपण हाकून देऊ या इंग्रजांना. आपण शिवाजी होऊ आणि इंग्रजांवर स्वारी करू. एक मोठा मुलगा म्हणाला, गनिमी काव्यानं. मला त्या शब्दाचा अर्थ समजला नाही. घरी गेल्यावर बापू काकांना त्या शब्दाचा अर्थ विचारून घ्यायचं मी ठरवलं. पण शिवाजी होऊन इंग्रजांना भगूरमधून हाकून देण्याचा बेत माझ्या मनाशी पक्का झाला. मी गंभीर बनलो आणि इंग्रजांना हाकून देण्याचा बेत कसा काय पार पाडायचा याचा विचार करू लागलो. घोड्यांची दौड संपली. एका रांगेत ते घामेजलेले घोडे उभे राहिले. काही घोड्यांच्या तोंडातून पांढरा फेस गळत होता. त्यामुळेच खरेखुरे घोडे आपल्यासमोर उभे आहेत या गोष्टीची खात्री पटत होती. नाहीतर पर्णप्रफुल्ल आम्रवृक्षांच्या पार्श्वभूमीवर विविध रंगी अश्वांचं ते तैलचित्र एखाद्या निष्णांत चित्रकारानं रेखाटलाय असा भास खचित झाला असता. एवढ्या निश्चलतेनं ते थकले भागलेले प्राणी उभे होते.
त्या उमद्या प्राण्यांविषयी मला एकदम पराकाष्ठेची सहानुभूती वाटू लागली. वाटलं आपलेच हे देशबांधव आहेत, त्यांच्यावरही इंग्रजांनी स्वारी भरलेली आहे. यातही एखादा शिवाजी मिळाला म्हणजे तो इंग्रजांची सहज वाट लावेल. समोर रांगेनं उभ्या असलेल्या त्या अश्वकुलात एक काळा भोर उमदा घोडा मधोमध उभा होता. त्याच्या विशाल भाल प्रदेशावर मधोमध एक पांढरं पिंपळपान रेखलेलं होतं. असे घोडे फार भाग्यवान असतात असा समज आहे. शिवाजीच्या घोड्याचा हा वंशज असला पाहिजे असं माझ्या मनानं पक्क केलं आणि मग सहजच त्या उमद्या अश्वाशी माझं मनोमन नातं जडलं. मनातल्या मनात मी शिवाजी बनलो आणि त्या अश्वावर आरूढ झालो. शिवाजी होऊन माझ्या शत्रूला मी आता हाकलून देणार होतो. त्यासाठी मला तलवार हवी होती. माझी दृष्टी अगदी सहजगत्या बाबाच्या हातातील त्या तलवारीकडे गेली. परंतु बाबाच्या भोवती आता साऱ्या मुलांचा घोळका जमला होता. एक गोरा घोडेस्वार बाबासमोर उभा राहून काहीतरी विचारत होता. त्याच्याकडे बघताना बाबाला आपली मान उंच करावी लागत होती. त्या गोऱ्या अंगातून घाम निथळत होता. त्याच्या हाती भला मोठा रुमाल होता आणि त्या रुमालानं तो घाम पुसत होता. घाम पुसताना जेव्हा त्याचा उजवा हात वर गेला तेव्हा त्याच्या पांढऱ्या हातावर भल्या मोठ्या विंचवाचं चित्र गोंदलेलं दिसलं. आपले नीलवर्णी हसरे डोळे बाबावर रोखून तो त्याला काहीतरी विचारत होता, पण त्याचं ते अर्धवट मराठी बाबाला कळत नव्हतं. मग त्या धिप्पाड घोडेस्वारानं बाबाच्या हातातील तलवार घेतली आणि तोंड फिरवून डोळे मिचकावीत तो उलट्या दिशेनं चालू लागला. सारी मुलं आश्चर्यचकित झालेली दिसत होती, पण एकानंही आपलं पाऊल उचललं नाही. परंतु बाबा मात्र त्या गोऱ्या घोडेस्वाराच्या मागे तीरासारखा धावला. बाबा पुढे धावून गेलाय हे पाहून मीही त्याच्या पाठोपाठ धावलो. माझ्या मागून महाराजा भीम्याही धावून आला. ज्या ठिकाणी घोडे ओळीनं उभे होते त्या ठिकाणी गेल्यावर तो गोरा स्वार थपकून उभा राहिला आणि आमच्याकडे तोंड वळवून बघत राहिला. मी उभा राहिलो होतो तो नेमका त्या कृष्णवर्णीय अश्वासमोर. ते देखणं भव्य जनावर मी जवळून पाहिलं आणि हाच तो शिवाजीच्या घोड्याचा वंशज ही माझी समजूत पक्की झाली. बाबानं आपला हात पुढे केला होता आणि त्या गोऱ्या स्वाराला तो आपली तलवार मागत होता. आपला खालचा ओठ दातांखाली दाबून छद्मीपणानं हसत तो गोरा घोडेस्वार म्हणाला, नो नो. बाबा काहीसा चिडून म्हणाला, नो नो म्हणजे काय? तलवार माझी आहे आणि तू नो म्हणतोस? त्याला अरेजारे म्हणण्यात बाबाला कसलीही भीती वाटली नाही. तलवारीचा हात मागे घेऊन गोरा म्हणाला, आधी तुझं नाव सांग पाहू. बाबानंही निर्भयपणानं उलट विचारलं, तुझं नाव सांग की आधी. बाबाची ती धिटाई पाहून तो गोरा घोडेस्वार म्हणाला, माझं नाव जॉन पार्किन्स, आता तुझं नाव सांग. आणखी धिटाई दर्शवून बाबा म्हणाला, माझं नाव गणेश दामोदर सावरकर, बाबा म्हणतात मला. आणि हाताला धरून मला पुढे करीत बाबा म्हणाला, आणि हा माझा भाऊ विनायक सावरकर, तात्या म्हणतात त्याला. जॉन पर्किन्स मनसोक्त हसला आणि त्यानं बाबाला विचारलं, आणि ही तलवार कुणाची, तुझी का ह्या तुझ्या भावाची? यावर मीच उत्तरादाखल म्हणालो, आमची सगळ्यांचीच. कुठून आणली ही? मी अभिमानानं मान वर करून उत्तर दिलं, आमच्या घराण्यात शूर पुरुष झाले, पेशवाईत आम्ही खूप पराक्रम गाजवले, आमच्या शूर घराण्याची ही तलवार आहे. जॉन पर्किन्सला माझं बोलणं कितपत कळलं कोणास ठाऊक. किंबहुना त्यावेळी ते माझं मलाच कितपत कळलं होतं हे सांगता येत नाही. परंतु माझ्या या बोलण्यावर पर्किन्स यानं आपल्या हातातील तलवार माझ्या हातात दिली आणि तो म्हणाला, मग आता तू ही तलवार घेऊन पराक्रम कर. पुढे मार्सेलिसच्या सागर संगरानंतर मला साष्टी या बोटीतून मुंबईला आणण्यात आलं. त्यावेळी याच पर्किन्स साहेबानं मला ताब्यात घेतलं होतं. आपला हात उंचावून मुंबईतील एका भव्य इमारतीकडे बघत त्यानं मला विचारलं होतं, सावरकर, कोणाची आहे ही इमारत, माहीत आहे तुला? ह्याच वेळी त्याच्या हातावर गोंदलेल्या भल्या मोठ्या विंचवाचं चित्र मला सहज दिसलं होतं आणि मी मनाशी एकदम म्हटलो होतो, अरे हा तर जॉन पर्किन्स, घोडेस्वार म्हणून आपण याला लहानपणी भगूरला बघितलं होतं. मी त्याला त्या प्रसंगाची आठवण करून दिली होती.
तेव्हा माझी ओळख पटून तोही चकित झाला होता. भगूरच्या या प्रसंगी माझं भवितव्य अज्ञात होतं. ती तलवार माझ्या हाती देताना त्याला त्या हातामागची वृत्ती समजली नव्हती. नाहीतर माझ्या हाती तलवार देऊन जॉन पर्किन्स खचितच म्हणाला नसता, मग आता तू ही तलवार घेऊन पराक्रम कर. त्या दिवशी भगूरमध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय होता. तात्याला साहेबानं तलवार दिली आणि त्याला पराक्रम कर असं सांगितलं. ती तलवार हातात घेऊन परत जाताना माझंही मन पराक्रमाच्या कल्पनेनं नुसतं फुलून निघालं होतं. माझ्या अंगात कसला तरी संचार झाला आहे असं मला वाटू लागलं होतं. यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ.